खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। मी स्नेहलता सावंत आपणा सर्वांचे स्वागत करते। आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीची कुळथाची पिठी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी कुळथाचं पीठ, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, कोथिंबीर, आले लसूण पेस्ट, हळद आणि चवीपुरते मीठ। आता हे कुळथाचं पीठ मी या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी घालून चांगलं ढवळून घेणार आहे। आता हे कुळथाचं पीठ आपण चांगलं कालवून घेऊ। कालवून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही। आता टोपामध्ये थोडंसं तेल टाकून घेते। चिरलेल्या मिरच्या टाकते। आपल्याला जेवढं तिखट हवं तेवढं आपण मिरच्या यूज करायच्या। त्यामध्ये मी कांदा टाकला आहे, हे चांगला परतून घेऊया। थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली आहे। ह्याच्यात अख्खी लसूण टाकली तरी चालून जाते, पण आपण पेस्ट आहे म्हणून पेस्ट टाकून घेतली। पिठामध्ये हळद टाकलेली नसल्यामुळे आपण आता ह्यामध्ये हळद टाकून घेतो आहोत। आता हे ढवळून घेतलेलं पीठ आपण यामध्ये ओतून घेणार आहोत। पिठी चांगली ढवळत राहावी लागते, नाहीतर मग त्यामध्ये गुठळ्या होतात। ही आपण 2 ते 3 माणसांसाठी पिठी करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आता पाणी घालावं लागणार आहे। मीडियम आचेवर आपण हे 10 मिनिटं ढवळून घेऊ। पिठी जशी गरम होत जाते तशी ती घट्ट होत जाते बघा। आता यामध्ये मी चवीपुरते मीठ टाकून घेते। पिठी ढवळताना एक काळजी घेणं महत्त्वाचं ते म्हणजे आपण फ्लेम स्लो ठेवावी। पिठीला ज्या वेळेला बुडबुडे येतात तेव्हा ते अंगावर उडण्याची शक्यता असते। आपण इथे पिठीमध्ये हिरवी मिरची टाकून घेतली आहे, परंतु आपण ह्यामध्ये मसाला टाकून सुद्धा पिठी बनवू शकतो। माझी आई पिठीमध्ये कोकम सुद्धा घालायची, कोकमने सुद्धा चांगली टेस्ट येते। थोडंसं खोबरं घालून घेते। खोबरं म्हटलं म्हणजे कोकणातल्या लोकांचं अगदी आवडतं, प्रत्येक पदार्थामध्ये त्यांना खोबरं हवंच असतं। तर त्यावर टाकूया थोडीशी कोथिंबीर। वा, किती सुंदर दिसते पिठी। कुळथाची पिठी ही अस्सल मालवणी ट्रेडिशनल रेसिपी आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी। आपल्या कोकणामध्ये पिठी भात, तांदळाची भाकरी आणि सोबत सुका बांगडा हे कॉम्बिनेशन सुपरहिट आहे।
सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत कुळथाची पिठी आवडीची. आपल्या जिल्ह्यातील घराघरातून कुळथाचे पीठ मोठ्या प्रमाणात विकलं जातं. पूर्वापार चालत आलेली ही गरिबाची गावची भेट आता 7 समुद्रापार पोचली आहे. मागणीही वाढत आहे. सिंधुदुर्गापासून मुंबई आणि मुंबई ते आउट ऑफ इंडिया आमची गावची भेट परदेशातील किचनपर्यंत थेट.